आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठाणे शहरात सुमितदा काते यांच्या विजयाचा जल्लोष व फटाक्यांची आतिषबाजी। सुमितदा काते, अरुणा हंबीर यांचा दणदणीत विजय। नागोठाणे रोशन पदकी। रोहा तालुक्यातील नागोठाणे जिल्हा परिषद गटातून परिवर्तन विकास आघाडीचे सुमितदा काते व सुकेडी पंचायत समिती गणनातून अरुणा हंबीर हे विजयी झाल्यानंतर नागोठाणे शहरात वाजत गाजत दोघांची विजयी मिरवणूक काढून मोठा जल्लोष करण्यात आला। नागोठाणे जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर होताच संपूर्ण नागोठाण्यात विशेषतः तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। विजयी जिल्हा परिषद उमेदवार सुमितदा काते व सुकेडी पंचायत समिती गणाच्या विजयी उमेदवार अरुणा हंबीर यांच्या समर्थकांनी व संपूर्ण परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून आणि लाऊडस्पीकरच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला। अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा आनंद व्यक्त केला। निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जंगी तयारी करण्यात आली होती। फुलांच्या हाराने, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि घोषणाबाजीच्या गजरात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले। पक्षाचे झेंडे, बॅनर आणि फलकांनी संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता। काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यातच जल्लोष करत वाहतुकीचा वेग मंदावला। मात्र पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात होती। तरुणांनी नृत्य करत जल्लोष साजरा केला तर महिलांनीही पारंपरिक पद्धतीने औक्षण करून आनंद व्यक्त केला। सुमितदा काते व अरुणा हंबीर यांचे नागोठाणे शहरात आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम शिवसेना शाखेत जाऊन वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पेठ, खुमाचा नाका, संपूर्ण मोहल्ला, KMG विभाग, गांधी चौक मार्गे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराज यांचे दर्शन घेऊन संपूर्ण शहरात मिरवणूक फिरवण्यात आली। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।